हाय फ्रेंड्स, मी ज्योती नानावरे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. काय ग, मी मोबाईल हातात घेतला ना ओवी पळत आलीच पाहिजे. तिला लय त्रास होतो व्हिडिओ काढायचा म्हटल्यावर. मला आवडतं, हिला नको वाटते. हे म्हणते नको काढू, ठेवून दे म्हणते फोन. काय तिथे राहणे जायचं आपल्याला. आता 12 वाजून गेल्यात. आता माझी शाळा सुटर. आता जाणार आम्ही महिला आणायला. हे बघा ओवीला कसं भाऊ झालंय आपल्या. ओ दाखव ग, हे दिसलं का? हे बघा इथं पडली, ती पायरीवरून खाली पडली, अशीच पडली तोंडावर. बरं झालं जास्त नाही लागलं. इथं बघ थोडंसं लागलं हे ना. आपलं पप्पा कुठं गेले सांग ना तू. आज पप्पा कुठं गेले? आज औरंगाबादला. आज एवढे लांब भाडं घेऊन गेले. पहिल्यांदाच एवढे लांब गाडी घेऊन गेले असं. नाहीतर ओला उबेरला चालू आहे. एका मित्राने दिलं होतं भाडं, म्हटलं औरंगाबादला घेऊन जा. तर मग एवढं लांब गेले आज पहिल्यांदा आपण. ते घेऊन जायचं होतं. ते ज्यांना न्यायचं होतं त्यांना 5-5:30 वाजता बोलवलं होतं आणि उठलंय 1:30 वाजता. 1:30 वाजल्यापासून स्वतः पण जागा आहे ना, आम्हाला पण वैताग दिलाय नुसतं. एवढं असं पाठापासून नाही का, झोप नाही काय नाही, उठवून ठेवलं विनाकारण. मग काय 1:30 वाजल्यापासून मग आंघोळ. एवढं लवकर खाऊ वाटतं कुणाला 12-1 वाजता. घरून गेलंय पर 3:30-4 वाजता गेलं असं घरी, कारण की हडपसरला जायचं होतं, तिथून घ्यायचं होतं. मग 3:30 वाजता गेले घरून. मग मॅगी करून दिली ती 3 वाजता. डबा तर नाही नेला, त्यांच्याच चारतील जेवायला म्हटलं. मग एवढं लवकर गेल्यात. आता 10:30 वाजता पोचलं म्हणून फोन आला होता तिथं औरंगाबादला. मग आता यायला संध्याकाळच होईन 7-8 वाजता. ते कसं आहे ना, पहिल्यांदा आधी कधी माहीत नाही ना असं कधी, म्हणजे ह्या व्यवसायात आता पहिल्यांदा पडलंय. मग काय आता एवढं लांब जायचं, अर्धा-1 तास उठायचं ना. आधी 1:30 वाजता कोण उठून बसन का? डोक्याला ताप, स्वतःला झोप नाही, आम्हाला पण झोप नाही. पण बरं झालं पोरी उठलं नाहीत, नाहीतर मग त्यांनी तर धिंगाणाच घातलं असतं दोघींनी. कारण तर एकदा जागे झाला ना, झोपत नाही, माहिती मग शाळेत गेली नसते. बरोबर पाठापाठ झोपली असती आणि शाळेत जायला नको म्हणाली असते. मग आता महिला जाऊन घेऊन येते. ओवीला भूक लागली, झोप आली तिला आता. पण आता झोपवलं तर तिच्यापेक्षा बसायला कोण नाही, लक्ष ठेवायला. त्यामुळे आता तिला घेऊन जाते आणि मग महिला घेऊन येते. माही आमची म्हणती, पप्पा छोटी गाडी घेऊन जात जा कामाला, मोठी गाडी घेऊन नाही जायचं. छोटी गाडी पहिलं घेऊन जायचं तर लवकर यायचं तू घरी, मोठी गाडी नेल्यावर लवकर येत नाही. मी तिला पण कळतं नाही का. आणि म्हणते छोटी गाडीला आपलं किती वाईट वाटत असन की मोठी गाडी आणली म्हणून मला कोण फिरवत नाही. असली पोरगी ती लय आगावी माई, सगळं कळतं तिला. त्यामुळे मग घरी आलं की ती म्हणते ह्या गाडीवर घेऊन मला फिरायचं असेल. तिला वाटतं ह्या गाडीला वाईट वाटेल म्हणून. ओवी गेली आता बाहेर, रडत होती, झोप आली. मग पैसे सापडले ते 2 रुपये घेऊन गेली. दुकानात जाते म्हणले, शेजारी दुकान आहे आमच्या. बाहेर जाऊन थांबले असेल माझी वाट बघत, एकटी नाही जाते. तर मग आम्ही जातो आता, महिला घेऊन येतो. बाय बाय.